सो हे आणि नमस्कार, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ट्रॅव्हलिंग बॅटजी. सो आज आहे नवीन दिवस, नवीन सकाळ, सगळं नवीनच आहे. पण तेच मित्र, तीच गाड्या, पण रस्ते नवीन आहेत, डेस्टिनेशन नवीन आहे, सिनरीज नवीन आहेत, सगळे नवीन आहे. सो आणि आम्ही आज 4 जण, ॲज युजल आम्ही जे असतो तसे आम्ही चाललो आहे. आज अलिबागला चाललो आहे. सगळ्यांना मी आधीच सांगून टाकलं की आम्ही आता अलिबागला चाललो आहे. तर माझी तयारी झाली आहे, ते लोक तिथे भेटणार आहेत. आणि आता आय गेस रात्रीचे समथिंग 2:30 वाजले असतील, 2:30 झाले असतील. जस्ट अ सेकंड, 2:58 झालेत आता, म्हणजे 3 वाजलेत ऑलमोस्ट. आपल्याला निघायचा टाईम होता माझा. आम्ही इकडनं 3 वाजता निघणार होतो आणि 3:30ला आम्ही दादाची इथे भेटणार होतो. सो तो टाईम होता, पण निघता मला लेट झाला आहे. आंघोळ वगैरे झाली आहे आणि आम्ही ओमचा आम्ही हे करतो आहे, मी ओमची वेट करतो आहे. ओम कधी येईल आय डोंट नो. मम्मी आली आहे खाली, मम्मी येते, हेल्प करायला आली मम्मी. सो भेटूया. सो फायनली तयारी झालेली आहे, आपली गाडी पूर्णपणे रेडी आहे. मी आता फ्लॅग लावला आहे, हेल्मेट रेडी आहे, बॅग्स रेडी आहेत, सगळं रेडी आहे. तरी अजून ओम आला नाही आहे. 3 वाजता इकडनं निघायचं होतं, तरी अजून ओम आला नाही आहे. आमचा 3:30चा प्लॅन होता गाडी काढायची म्हणून इकडनं, म्हणजे ॲटलिस्ट आम्ही हायवेपर्यंत पोचू 4 वाजेपर्यंत. पण ॲज युजल राईडला जाताना नेहमीच लेट होतो. एवढा लेट होतो आय डोंट नो. मम्मी पण पार्टी आहे, मम्मी पण आली आपल्याला सोडायला, बाय बाय करायला, टाटा करायला आलेली मम्मी. ओम आला नाही आहे, बघूया आता ओम कधी आला. जसा ओम आला तसं निघणार आहे आम्ही. आणि आमचा मीटअप पॉईंट आहे अहमदाबादच्या बिल्डिंगमध्ये, तिकडनं विश्वदा पण डायरेक्ट येणार आहेत. सो बघूया ओम आली की निघूया लवकर. तो फायनली ओम पण आलेला आहे इथे. आम्ही आता निघतो. आम्ही घाई न करता आणि लेट न करता आम्ही डायरेक्ट निघतो. आता रात्रीचे किती वाजलेत, आम्ही अशी फर्स्ट रायडर असू जे आम्ही एवढा लेट जातो. 3:09 झाले, मे बी दिसत आहे नाही दिसत, आय डोंट नो. 3:09 झाले आहेत. आम्ही आता निघतो. इकडनं अहमदादाला भेटणार आहे डायरेक्ट त्याच्या बिल्डिंगमध्ये. विशुदादा आम्हाला भेटणार आहे कुठे, सिग्नलला भेटणार आहे खाली. सो येस, इकडनं तर छोटी राईड आहे, तिकडनं अहमदादाच्या इकडनं आमची ऑफिशियल राईड चालू होईल. सो आपण भेटूया तिथे. फायनली आम्ही पोचलो इथे अहमदाबादच्या बिल्डिंगमध्ये. मी आलो आहे, विश्वदा आला. राईड चालू करायची होती आम्हाला, 3:30ला चालू करायची होती. किती वाजले आय डोंट नो. किती वाजले तू? 4 वाजला फक्त 10 मिनिटं. 4 वाजला 10 मिनिटं. 3:30 ते 3:45 राईड चालू करायची होती, तरी आम्ही 10 मिनिटं लेट आहोत. 10 मिनिटामध्ये आम्ही निघणार आणि 4-4:15 तरी हायवे गाठणार आहेत. हायवे आम्हाला इकडनं जास्त नाही, कमी आहे. किती आय डोंट नो, 5 to 7 किलोमीटर्स असेल वाटतं हायवे ह्याच्यावरून. इकडनं हायवेला पोचलो की डायरेक्ट आम्ही तिथे थांबू. इकडनं मग तिकडनं मग तिथे. सो पुढून बाईक चालू कसा येतोय, ओम इथे तयार होतोय, तिथे अमरदा विश्वदा तयार होतो आणि बाईकचा लुक हा असा होतोय. फुल लदाखला जायची फिलिंग येते. बॅग आम्ही कशी तरी इथे माउंट केलेली आहे, रोप वगैरे बांधून इथे. बघूया हे कधी कितपर्यंत टिकता. ही अमरदादाची गाडी, अमरदादानी कॉपी केलं आहे माझं. अमरदादाचं टॉप बॉक्स. अमरदादा टॉप बॉक्सचं काय होतं तुझं? व्हॉट इज द एक्सपिरियन्स ऑफ टेकिंग टॉप बॉक्स? खचाखच भरलेला आहे. खचाखच भरलेलं आहे. त्याची बॅग टाकले, माझे कपडे टाकले, सगळं अच्छा. अमरदादानी डायरेक्ट कपडे टाकलेत त्याच्यामध्ये. डायरेक्ट कपडे टाकलेत आणि बॅग टाकली आहे. आता मध्ये एक ग्लोव्स पण टाकणार आहे, तोपर्यंत तो गाडी चालवणार आहे. अच्छा, ठीक आहे. बाय द वे, तुम्ही टॉप बॉक्स लावल्याच्या नंतर बाईकचा लुक जो आता तो हा येतो, मस्त येतो. आणि मस्तपैकी आता मला ना मी पण घेणार, मी सॅडल बॅग्स घेणार आहे. सॅडल बॅग्स लावणार आहे मी पण आता ही राईड. आणि बाय द वे, ही फर्स्ट राईड आहे एवढी मोठी आपल्या माझ्या स्वतःच्या गाडीवर. सो डन. सो फायनली आमची झाली आहे, तयारी झाली. आता निघतो आम्ही. सकाळचे 4 वाजलेले आहेत, तसं आम्ही 4 वाजताच ठरवलं टाईम आणि 4 वाजता निघतो. फर्स्ट टाईम एव्हर आम्ही बरोबर टाईमला निघालो आहे. आमची तयारी झाली आहे. ओम कॅमेराचा पार्टी आहे, तर आम्ही आता निघतो आहे. बोला
गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण निघूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. सो फायनली आम्ही आता निघालो आहोत. आम्ही आता आहोत सातवली रोडला. इकडनं आम्ही जाणार पहिलं घोडबंदरला आणि वाया खोपोली वगैरे जाणार आहोत गेस आम्ही. तर मॅप तर आमच्याकडे नाही आहे, मॅप लावायला जागासुद्धा नाही आहे इथे, म्हणून आता जे आहे ते हँडी आहे सगळं आम्हाला. विष्णुदादा जस्ट आता पुढे निघाला आहे. सो लेट्स सी, लेट्स एन्जॉय द राईड बॉय. हायवेवर पोचलो आहेत. आता हायवेवर पोचलो आहे. आता तुम्ही पुढे बघू शकता ट्रक्सची एवढी मोठी लाईन लागलेली आहे. सो हाच एक नेमका एक रिझन असतो. मी लास्ट ब्लॉगमध्ये पण आम्ही तेच बोललेलो. हाच एक नेमका रिझन असतो की आम्ही का लवकर निघतो. रायडर्स जेवढे पण रायडर्स आहेत एवढं लवकर का निघतात आणि का मुंबईला त्यांना मुंबई लवकर सोडायची असते. मुंबई काही कुठेही असो हायवे लवकर सोडायचा असतो. जो मेन हायवे असतो तो लवकर सोडायचा असतो आणि त्याचमुळे आहे. आणि सध्या हायवेचं जास्त काम चालू असल्यामुळे सगळ्या गाड्या स्लोच जातात. असं नाही की सगळ्या गाड्या फास्ट जातात, तर सगळ्या गाड्या स्लोच चालल्या आहेत. सो ॲज युजल जसा आमचा पेट्रोल भरण्याचा ब्रेक असतो तसं आम्ही थांबलेलो आहे. सुंदरशी सकाळी 4 वाजताचे 4 वाजल्यात. विष्णुदादा आणि आम्ही आता इथे पेट्रोल पंपला गेलो आहे. जसं मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बोललो की आम्ही थांबतो पेट्रोल भरायला. नेहमी जे फर्स्ट पेट्रोल पंप दिसेल तिथे थांबतो. आणि मी गाडीमध्ये कालच पेट्रोल भरलेलं आहे, तो मला पेट्रोल भरायची गरज नाही आहे. जोपर्यंत जाते गाडी तिथपर्यंत जाईल, त्याच्यानंतर आम्ही पेट्रोल फ्युलअप करू. आता हे लोक गेलेत पेट्रोल भरायला. तिकडनं मग बघूया कधी निघतात. आणि इकडनं डायरेक्ट आता घोडबंदरला आहे. घोडबंदरला 2 मिनटं थांबून परत निघणार आहे. सो लेट्स सी. तो गाईज आता आम्ही आहोत बेसिकली ट्रॅफिकमध्ये. आम्ही खूप लवकर आता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही खूप स्ट्रेचमध्ये जो आता कवर केला होता आम्ही आता. आणि आता आम्हाला इकडे ट्रॅफिक मिळालं आहे. ट्रॅफिक थोडंसं जास्त असल्यामुळे थोडं जास्त वेळ लागू शकतो आम्हाला फ्युचरमध्ये. तुम्हाला मी फक्त तुम्हाला एक जस्ट एक व्ह्यू दाखवतो ट्रॅफिकचा. जसं इकडे बघू शकला असं तिकडे मला एक अंदाज येईल की तुम्हाला ट्रॅफिक आपल्याला पुढे किती लागणार आहे. कारण आपल्या पाठी आपली एक गाडी आहे जो की विशालला ड्राईव्ह करतोय. ही गाडी बेसिकली शुभम ड्राईव्ह करतोय. सो हे आहे आमच्या पुढे ट्रॅफिक. सगळे ट्रॅफिक. इथे काच पडली आहे, इथे गाडी टाकू शकत नाही, टायर पंक्चर होईल. आत्ताच नवीन टायर टाकलं आहे मी गाडीमध्ये. सो हा ट्रॅफिक आहे घोडबंदरच्या पहिल्यांचा. आय डोंट नो विश्वादा कुठे पाठी राहिला आहे की कुठे राहिला आहे तो. हे एवढं ट्रॅफिक देवा रे देवा. सकाळी किती वाजता? सकाळी 4:30 वाजताचं हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकतात. 4:30 वाजता कोण ट्रॅफिक ठेवता काय यार. शे कंटाळाला. 5 मिनिटापासून इथे अडकून बसलो यार. सो फायनली आम्ही पोचलो. आम्ही घोडबंदरला पोचलो आहे. फाउंटन हॉटेल तिथे आहे. फाउंटन हॉटेल. ओम, अमरदादा, विश्वादाला थंडी वाजते. सगळ्यांचा इथे थोडा छोटासा ब्रेकफास्ट चालू आहे. सगळे लवकर उठलेले आहेत. लवकर उठल्यामुळे सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला नव्हता. मी मॅगी खाऊन आलेला घरातून. सो मला एवढी भूक नाही लागली. आता सगळे खातात थोडंसं. आणि इकडनं आता राईड चालू केली की आम्ही डायरेक्ट पोचणार आहे. म्हणजे 100 किलोमीटर तरी आम्ही ॲटलिस्ट कवर करणार आहोत. 100 किलोमीटर कवर झाल्यानंतर आम्ही एक ब्रेकफास्ट ब्रेक घेणार आहे. त्यानंतर डायरेक्ट अलिबाग, मुरुड, जंजिरा फोर्ट. सो येस, बघूया. तर आम्ही नॉर्मल आता तुर्भेपर्यंत आलो आहोत. समथिंग घरातून निघून आम्हाला 60 किलोमीटर झाले आहेत. आणि सुंदर असा रोड आहे. एवढं एक्सपेक्ट नव्हतं, कारण की जिथे बघा तिथे सगळीकडे खोदलेलं मुंबईमध्ये.
हा रोड एवढा मस्त मिळाला आम्हाला. आरामात आम्ही 80-100च्या स्पीडवर आहोत. जास्त स्पीडिंग पण नाही केली आहे. सगळे रायडर्स असे निघालेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकतात. सो हीच एक मजा असते संडेची आणि आम्हाला हीच मजा घ्यायची असते त्या टाईमला. म्हणून आम्ही आता निघालो. रोड मस्त आहे, सगळंच मस्त आहे. सो येस वी आर गोईंग. आता आम्ही पोचलो. आता पेणपर्यंत पोचलो आहे. मस्तपैकी आम्ही गाडी म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड टाईममध्ये आम्ही आणली आहे इथे. तो आता आम्ही पेणला आहोत आणि एका साई गणेश हॉटेलमध्ये मी थांबलो. नाश्ता करायला थांबलो. तर ब्रेकचा मी विचार करत नाही, ब्रेक किती घ्यायचा किती नाही ते. आरामात आहोत आम्ही आता. म्हणजे 45 मिनिट्स 1 तास कुठे गेला तरी काही फरक पडत नाही. तिकडनं फक्त 1-1.5 तासाचा जर्नी दाखवत आहे आणि जाणार पहिलं फोर्टला. सो नाश्ता करके जाएंगे फोर्ट पे, पहले पेट पूजा और बाकी सगळं. सो झाला आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता निघायचं बघतोय. ओम गेल्या टट्टीला. आता इकडनं डायरेक्ट अलिबाग मुरुड जंजिरा फोर्ट. अलिबाग वाया मुरुड जंजिरा फोर्ट तिथे जाणार आहोत. मे बी आम्ही इथे 1 तासभर थांबलोय, थोडा रेस्ट घेतलाय. सो तुम्ही जर माझ्या पाठी बघू शकतात, मी आता जे वेअर केलं ते मी काढू नाही शकत, पण जर तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात तर माझ्या पाठी तुम्हाला जर दिसत असेल तर तो मुरुड जंजिरा फोर्ट आहे. आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. इकडनं आम्हाला ते फक्त 5 मिनटं लागणार आहेत. 5 मिनटामध्ये आम्ही तिथे पोचू. सो माझ्या बॅगमध्ये तुम्ही पाहू शकतात मुरुड जंजिरा फोर्ट दिसतो. हा जो आहे हा जो आहे तो मुरुड जंजिरा फोर्ट आहे. आम्हाला इकडनं कुठेतरी. सो दिस इज मुरुड जंजिरा फोर्ट. सो फायनली आम्ही जंजिरा फोर्टच्या इथे पोचलेलो आहोत. उसाचा रस पितोय, थोडी जी एनर्जी गेला, कारण की आता ऊन तर खूप जास्त आलेलं आहे. आणि आम्हाला ते बोलत की आतमध्ये जंजिरा फोर्टमध्ये तर काही नसतं, म्हणून आम्ही बाहेरूनच उसाचा रस पितो आहे. देन आतमध्ये असं काय आहे नाही पाण्याचे वगैरे, ते चांगलं आहे. फोर्टमध्ये ते नसायलाही, कारण की तिकडे कचरा होतो. सो जे काय आहे ते इकडनंच करून जातो आहे. मग नंतर आल्यानंतर जेवून मग डायरेक्ट आपल्या हॉटेलवर जाऊ. सो हे दृश्य आहे आपली बोट, ते खाली शूज, जागा नाही मिळणार. चला सगळ्यांनी पडा. ही आमची बोट इकडनं घेऊन जाणार, इथून घेऊन जाणार आम्हाला तिथे. सो आम्ही फोर्टच्या आतमध्ये आलेलो आहे. फोर्टची थोडीशी फार हिस्ट्री मला माहिती आहे, मी वाचलेली आहे, एका बुकमध्ये वाचलेली. सो हा फोर्टमध्ये ना समथिंग 500 फॅमिलीज राहत होते. त्या फॅमिलीजमध्ये अर्धी हिंदूज कम्युनिटी होती आणि मुस्लिम कम्युनिटी होती. आणि हा जो फोर्ट आहे ना जंजिरा फोर्ट, तो कोणी कॉन्कर नव्हता केलेला. हे संभाजी महाराजांनी फक्त म्हणजे मालवण कट्टा जो आहे ना ते वॉच ठेवण्यासाठी आणि सेफ्टीसाठी हा किल्ला बांधलेला. बाय द वे हा किल्ला कोणीच कॉन्कर नव्हता केलेला. इट जस्ट की हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन राहत होते इथे, म्हणून या फोर्टचं एवढं नाव झालं. आणि जंजिरा हे नाव आता पडलं. या फोर्टचं नाव पहिलं जलजिरा होतं. जल म्हणजे पाण्याच्या मधोमध आणि जिरा म्हणजे फोर्ट
असं काहीतरी मला करेक्ट इन्फॉर्मेशन नाही माहिती, पण तुम्ही गुगल जाऊन बघू शकता तुम्ही काय आहे ते. मी जस्ट म्हणजे माझा जेवढं नॉलेज आहे मी तेवढंच सांगतोय. बाकी काय नाही, आपण बाकी आतमध्ये काय नाही. इथे 2 कुंड आहेत. 2 कुंड म्हणजे तुम्ही बघू शकता हे असं पॉन्ड टाईप आहे. तर बाहेर पूर्ण जे बघाल ना तुम्ही, बाहेर पूर्ण आपलं सीन आहे, ओशन असतं ना, ओशन सॉल्टी वॉटरनी पूर्ण आजूबाजू चारी बाजूने भरलेलं आहे. पण जे आतमधले जे पॉन्ड्स आहेत ना ते गोड पाण्याचे पॉन्ड्स आहेत. तुम्ही इथे म्हणजे इकडे प्यायचं पाणी मिळतं. त्या काळात म्हणजे महाराजांनी कसं केलं असेल आय डोंट नो, किंवा नेचर्स गिफ्ट असेल, आपल्याला माहिती नाही. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला सहज ते मिळून जाईल. सो आपण पुढे एक्सप्लोर करूया अजून काय काय आहे ते. सो फायनली आम्ही अलिबागला पोचलो आहोत. सकाळी आम्ही 4 वाजता निघालेलो. जंजिरा फोर्ट केला. जंजिरा फोर्टच्या नंतर आम्ही आता आलो आहे अलिबागला. जंजिरा फोर्टवरून आम्ही लंच केला तिथे. 120 रुपीज पर प्लेट होते. अनलिमिटेड होतं. व्हेज थाली मस्त जेवण होतं. जस्ट तुम्हाला पोर्टच्या बाहेरच मिळेल ते सगळं. अँड सेकंड थिंग, आम्ही तिकडनं जेवण आम्ही डायरेक्ट निघालो आम्ही हॉटेलवर पोहोचलो. किती वाजता पोहोचलो हॉटेलवर? 6 एवढा लेट पोहोचलो आपण? 5:45 पण पोहोचलो. ओके, आम्ही 6 पर्यंत हॉटेलला पोहोचलो. ॲक्च्युली हॉटेलला हॉटेल फाईंड पोहोचलो. करणं खूप डिफिकल्ट होतं, कारण गुगल मॅप्सने आम्हाला खूप फिरवून आणलं त्याच्यामध्ये. बेसिकली 2 मेन रोड्स होते, तो आम्ही जर फॉलो करून आलो असतो तर आम्ही खूप लवकर पोहोचलो असतो. पण आम्ही खूप सर्च केला, फाइंड आउट केला, पण म्हणजे त्याच्यामध्ये कसे गल्ल्यामध्ये जाऊन आम्ही मग त्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचलो. येस, दॅट वॉज दॅट. सो म्हणून थोडा लेट झाला आणि आम्ही आता निघालो आहे बाहेर. मस्तपैकी अलिबाग बीचवर आलो आहे आणि त्यामुळे मी जे सगळं मिसमॅच झालेलं म्हणून काय ब्लॉग करता आलं नाही. सो आता करता आम्ही अलिबाग बीचला आलो आहे. हॉटेलमध्ये जाऊन परत आमचं डिनर आहे. त्याच्यानंतर तो ब्लॉग एंड होणार आहे. ती जर तुम्हाला दिसत असेल अलिबाग, दिसत असेल नसेल आय डोंट नो, पण इट्स गुड. सो फायनली आमचं जेवण आलेलं आहे. सगळे जेवता आहेत आणि मी नॉनव्हेज खात नाही आणि ह्या लोकांचं नॉनव्हेज आहे. ह्या लोकांनी चिकनचं स्टार्टर झालं आहे. मी पनीर मागवलेलं, पनीरचं स्टार्टर. काय बोलतो आम्हाला, कशी आहे टेस्ट? एक नंबर. मी खाऊ की नको खाऊ? तू एक दिवस चीट डे कर आणि खा. असं नाही होत चीट डे. आता नॉनव्हेज सोडलं तर सोडलं. आणि ही प्लेट 2 मिनटात संपलेली आहे. हो, ॲक्च्युली संपते आहे. तो अभी इधर से कुछ प्लॅन नाही आहे. ह्याच्यानंतर ब्लॉग संपलेला आहे माझा. सो आता ह्याच्यानंतर माझा जो दुसरा ब्लॉग येणार आहे ते आम्ही अलिबाग टू मुंबई आम्ही जे जाणार आहोत ते MM फेरीजने जाणार आहोत. MM2 फेरीज जी आहे, सर्विस आहे मांडवा टू मुंबई, आम्ही त्या फेरीने जाणार आहोत. सो माझा दुसरा ब्लॉग त्याच्याने येईल. सो अभी के लिए थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद तुमचं. जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा की तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग पाहिजे, हिंदीमध्ये ब्लॉग पाहिजे. कारण की मी जेवढे पण सबस्क्रायबर्स जे आहेत माझे ते जास्त हे नाही, पण जे नॉन सबस्क्रायबर्स जे आहेत ते मोस्टली प्रिफरेबल हिंदीचे आहेत. सो म्हणून सबस्क्रायबर्सची वाढ होत नाही आहे. सो कमेंट डाऊन जर केलं तर मला मोर कम्फर्टेबल होईल पुढे व्लॉग करण्यासाठी. सो टिल देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.